रेणू सकाळी लवकर उठली. हॉटेलच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा तिला डोंगराची हिरवळ आणि हलके धुके दिसत होते. तिला बाल्कनीत थोडा वेळ बसून हे दृश्य मनापासून पाहावेसे वाटत होते. पण नंतर तिला मालतीताईंचा कर्कश आवाज ऐकू आला. रेणू, चहा तयार आहे की नाही? मला पोटात कसं तरी होत आहे. रिकाम्या पोटी औषध घेता येत नाही. रेणूने घड्याळाकडे पाहिलं. फक्त 6 वाजले होते. ती हळूच म्हणाली, आय मी 5 मिनिटात ते तयार करते. पण मालतीताईंना 5 मिनिटेही डोंगरासारखी वाटली. त्या चिडून म्हणाल्या, तुला घरीही अशीच सवय आहे. कामं पुढे ढकलत राहा. आम्ही इथे सुट्टीसाठी आलो आहोत. माझ्या बहिणीची मुलगी आमच्यासोबत आहे. सर्वांना वेळेवर चहा नाश्ता हवा आहे. तुमची नणंद इथे पाहुणे आहे. तिला कोणतेही काम करायला लावू नकोस. आणि तुझा मुलगा, तू त्याचीही काळजी घे. मला फक्त तयार नाश्ता आणि गरम चहा हवा आहे. रेणूने मान हलवली. तिच्या सासूबाईंनी तिच्यावर हुकुमशाही करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. फरक एवढाच होता की यावेळी त्या घरी नव्हत्या, तर एका प्रसिद्ध हिल स्टेशनच्या फिरण्यावर आल्या होत्या. रेणूचे स्वप्न होते की ती इथे मुक्तपणे सहलीचा आनंद घेईन, पण मुलालाही मजा घेईन. पण इथे तेच जुने वातावरण तयार झाले होते. सासूचे आदेश, नंदेचे लाड आणि सुनेवरची ओझी. रेणूने पटकन गॅस चालू केला, पाणी ठेवले आणि चहा बनवायला सुरुवात केली. तेवढ्यात तिचा 4 वर्षाचा मुलगा राहुल जागा झाला आणि रडू लागला. तो त्याच्या आईकडे आला आणि म्हणाला, मम्मी, मला तुझ्या मांडीवर झोपायचं आहे. मला भीती वाटते. रेणूला मुलाला आपल्या मांडीवर घेऊन शांत करावेसे वाटत होते. पण चहा गॅसवर उकळत होता आणि मालतीताई वारंवार आत डोकत होत्या. त्या म्हणाल्या, रेणू, मुलाला राहू दे. आधी चहा बनव. मी जास्त काळ वाट पाहू शकत नाही. हृदयाचे ठोके दुखत होते. मुलाचे निष्पाप रडणे ऐकणे तिला कठीण जात होते. परंतु तिला चहावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पडले होते. राहुलचे रडणे अधिकच वाढले. तेवढ्यात नणंद सुमन खोलीतून बाहेर आली आणि हसत म्हणाली, वहिनी, खरोखरच हा खूप खोडकर आहे. बघ, तो आधीच रडू लागला आहे. तू त्याची काळजी घेतलीस तर बरं होईल. मला आजच्या प्रवासाचा पूर्ण प्लॅन बनवावा लागेल. रेणूने स्वतःशी विचार केला, या सुट्ट्या माझ्यासाठी कधी सोप्या होतील का? चहा काही वेळातच तयार झाला. रेणूने कप सर्वांसमोर ठेवले. मालतीताईंनी एकही शब्द न बोलता चहा उचलला आणि लगेच पिऊ लागल्या. पण चहा थोडा गरम होता. त्या लगेच तक्रार करू लागल्या, रेणू, मी तुला किती वेळा सांगितले आहे की मला कोमट चहा हवा आहे. मी इतका गरम चहा पिऊ शकत नाही. तुला साध्या गोष्टी समजत नाही का? रेणूला काहीतरी बोलायचे होते, पण ती गप्प राहिली. मालतीताई बोलता बोलता तिला जास्तच फटकारत होत्या. रेणूने तिच्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याची सांत्वन करू लागली. नाश्ता बनवण्याची जबाबदारी रेणूवर होती. हॉटेलमध्ये स्वयंपाकघर असलेली एक खोली घेण्यात आली होती, जेणेकरून घरचे जेवण बनवता येईल. खरं तर हा देखील मालतीताईंचा निर्णय होता, कारण त्यांना हॉटेलचे जेवण आवडत नव्हते. रेणूला सकाळी लवकर बटाट्याचा पराठा बनवावा लागला. नणंद आणि सासू आरामात तयार झाल्या आणि बाल्कनीत बसून कॉफी पित होत्या आणि रेणू स्वयंपाकघरात घामाने भिजत होती. राहुलला तिच्या मांडीवरून काढताच तो पुन्हा खोडकर वागू लागला. कधी तो मसाले सांडायचा, कधी पीठ पसरायचा, पण कोणीही मदत करायला पुढे आले नाही. नाश्ता तयार झाल्यावर मालतीताई प्लेट उचलत म्हणाल्या, बघ, तुला किती वेळ लागला. आपल्यालाही बाहेर फिरायला जायचं आहे. जर आपण इतका उशीर नाश्ता केला तर आपण कधी बाहेर जाऊ? रेणू शांतपणे पराठे देत राहिली. नाश्त्यानंतर सर्वांनी बाहेर जाण्याचा बेत आखला. सुमन आणि मालतीताई यांचा कॅमेरा आणि पर्स घेऊन तयार झाल्या. रेणूला वाटले की मुलाने अजून आंघोळ केली नाही, म्हणून तिने त्याला आधी आंघोळ घालावी. यावरही तिला टोमणे ऐकावे लागले. रेणू, तुझे मूल नेहमीच एक ओझे असते. तू त्याची काळजी घे आणि आम्ही बाहेर मजा करू. रेणूचे मन दुखावले होते. या सुट्ट्या तिच्यासाठी शिक्षा बनल्या होत्या. रात्री सर्वजण थकून परतले आणि स्वयंपाकाची जबाबदारी रेणूवर पडली. थकलेली डोळ्यांनी तिने भात, डाळ आणि भाजी शिजवली. नंदेने टीव्ही चालू केला आणि मालतीताई तिच्या नातेवाईकाशी फोनवर गप्पा मारू लागल्या. रेणू विचार करत होती, खरंच सुनेचे आयुष्य असेच असते का? तिला आराम करण्याचा आणि मजा करण्याचा अधिकार नाही का? मला बराच वेळ झोप येत नव्हती.
ती मनात विचार करत होती की तिला हा अपमान किती काळ सहन करावा लागेल. दरवेळी तिला बळीचा बकरा का बनवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पुन्हा तोच क्रम सुरू झाला, चहा, नाश्ता, टोमणे, तेव्हा रेणूने ठरवले की आता गप्प बसणार नाही. जर मालतीताई आणि सुमन फक्त खाण्यापिण्यासाठी आणि फिरण्यासाठी आले असतील तर त्यांना हे समजून घ्यावे लागेल की सुनी मशीन नाही. रेणूला स्वतःमध्ये एक विचित्र धाडस जाणवले. तिला वाटले की आता ती असा धडा शिकवेन की मालतीताई स्वतःच्या चुका समजून घेतील. पण असे कसे? एक योजना बनावी लागेल आणि तीही इतकी खोलवर की समोरच्या व्यक्तीलाही वाटणार नाही की हे जाणून-बुजून केले आहे. रेणू हसत स्वतःची म्हणाली, आई, यावेळी या सुट्ट्या खरोखरच अविस्मरणीय असतील, पण तुम्हाला हव्या तशा नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी रेणू उठली तेव्हा तिने ठरवले होते की ती परिस्थिती तशीच राहू देणार नाही. रात्रभर विचार करत तिने मनातल्या मनात प्रत्येक पावलांची योजना आखली होती. मालतीताईंनी हाक मारताच, रेणू, चहा तयार आहे की नाही? रेणू हसत म्हणाली, आई, मी आता बनवते, पण गॅस सिलेंडर कदाचित रिकामा असेल. मला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बोलावे लागेल. मालतीताई घाबरून म्हणाल्या, काय? मग आता चहा कसा बनणार? मला औषधे घ्यावी लागते. रेणू शांत आवाजात म्हणाली, काळजी करू नकोस. मी हॉटेलच्या स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांना सांगन. पण थोडा वेळ लागू शकतो. तिला माहीत होते की गॅस पूर्णपणे भरलेला आहे, पण तिने मुद्दाम हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना फोन केला आणि हळूच सिलेंडर बदलण्याचे नाटक सुरू केले. दरम्यान अर्धा तास गेला. मालतीताई अस्वस्थपणे खुर्चीवर बसून राहिल्या. शेवटी चहा आला. तेव्हा मालतीताईंनी तो पटकन प्यायला, पण त्यांच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. रेणू स्वतःचीच हसली. मला हेच हवे होते. आता तुम्हाला हळूहळू प्रतीक्षेची चव चाखावी लागेल. सुमन म्हणाली, वहिनी, लवकर तयार व्हा. आपल्याला 9 वाजता तलावाकडे निघावे लागेल. रेणूने मान हलवली. ठीक आहे ताई, पण राहुलला तयार करायला वेळ लागेल. मुलालाही थोडे बरे वाटत नाही आहे, कदाचित कालच्या थंडीमुळे. खरं तर राहुल पूर्णपणे ठीक होता, पण रेणूने मुद्दाम त्याला हलका स्वेटर घालायला लावला आणि त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि मुलाला विश्रांतीची गरज आहे असे म्हणत राहिली. मालतीताई आणि सुमन यांना वाटले की जर त्यांची सून मुलामुळे हळू चालली तर सहलीची मजा बिघडेल. ते म्हणाले, रेणू, तू आणि राहुल हॉटेलमध्येच राहा, आम्ही फिरून येतो. रेणू निरागसपणे म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. खरं तर सासू आणि नंदीची कटकट ऐकण्यापेक्षा हॉटेलमध्ये राहिले तर बरे होईल, म्हणून रेणूने हॉटेलमध्ये थांबण्याचाच निर्णय घेतला. हा पण तिच्या योजनेचा एक भाग होता. त्या दिवशी मालतीताई आणि सुमन दिवसभर फिरले. हॉटेलमध्ये परतल्यावर ते पूर्णपणे थकले होते. दुसरीकडे रेणूने राहुलसोबत आरामात टीव्ही पाहिला आणि हलका नाश्ता केला आणि खोलीच्या बाल्कनीत चहा पिताना दृश्याचा आनंद घेतला. मालतीताईंना वाईट वाटले की त्यांच्या सुनेला हॉटेलमध्ये एकटे राहून आराम करण्याची संधी मिळाली. त्या कुरकुर करू लागल्या, सुनेला फक्त विश्रांती हवी असते. तिला काम कसे करावे हे माहीत नाही. पण वास्तव असे होते की रेणूने खूप हुशारीने त्यांना स्वतः बाहेर पाठविले होते. रात्री जेवणाची वेळ झाली तेव्हा रेणूने भाज्या आणि मसूर बनवायला सुरुवात केली. त्यावेळी तिने जाणूनबुजून भाज्यामध्ये मीठ कमी टाकले आणि मसूरमध्ये थोडासा आंबटपणा जास्त टाकला. मालतीताईंनी पहिला घास घेताच त्या ओरडल्या, रेणू, तू स्वयंपाक कसा करायचा हे कळत नाही का? मीठ इतकं कमी आहे की चवच गेली आहे. रेणूने लगेचच निरागस चेहरा केला आणि म्हणाली, अहो आई, हॉटेलमधील मसाले चांगले नाहीत. कदाचित पाणीही चांगलं नसेल, म्हणूनच चव खराब लागली आहे. मी काय करू? सुमननेही कुरकुर केली. मालतीताई रागाने म्हणाल्या, उद्यापासून आपण बाहेरून जेवण मागू. मी हॉटेलचा मेनू पाहिला, त्यात राजमा, भात, छोले भटुरे सगळं आहे. तुला ते शिजवता येत नाहीये. रेणूने मनातल्या मनात सुटकेचा निश्वास सोडला. मला हेच हवे होते. आता स्वयंपाकाची जबाबदारी माझ्याकडून हॉटेलवर जाईल. दुसऱ्या दिवसापासून हॉटेलमधून जेवण येऊ लागले. आता रेणूला फक्त त्यांची ताट वाढण्याची व्यवस्था करायची होती. सुमन आणि मालतीताई आनंदाने जेवण करत असत, पण कधीकधी त्या तक्रारही करत असत. घरच्या जेवणाची चव मला कुठून मिळेल? रेणू हळूच म्हणायची. मग तुम्ही मला सांगा, मी पुन्हा प्रयत्न करेन. यावर ते लगेच गप्प बसायचे, कारण त्यांना आदल्या रात्रीचे बेस्वाद जेवण अजूनही आठवत होते. रेणूला वाटायचे, बघा,
किती हुशारीने जबाबदारी कमी झाली आहे. एका संध्याकाळी सुमनने बाहेर जाण्याचा एक नवीन प्लॅन बनवला. ती म्हणाली, उद्या आपण सगळे घोडेस्वारीला जाऊ, खूप मजा येईल. रेणू हसत म्हणाली, हो हो, तुम्ही नक्कीच जाऊ शकता, पण मुलाला घोड्यावर बसवणे थोडे धोकादायक असेल, म्हणून मी हॉटेलमध्ये राहीन. मालतीताई म्हणाल्या, तर तू आणि तुझा मुलगा दरवेळी हॉटेलमध्येच राहा. आम्ही प्रवासाची खरी मजा घेत आहोत. रेणू हळू आवाजात म्हणाली, हे चांगले आहे आई. तुम्ही मोकळे पणाने मजा करा. मी हॉटेलमध्ये राहीन आणि मुलाला गोष्टी सांगेन. असो, तसंही मला येथील हवामान खूप चांगले वाटत आहे. मालतीताईंना पहिल्यांदाच असे वाटले की त्यांची सून कष्ट न करता आराम करत आहे आणि त्या स्वतः थकून परतत आहेत. त्यांना आतून त्रास होत होता, पण त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. 2-3 दिवस उलटत गेले. तसतसे मालतीताई आणि सुमन यांना स्वतःला जाणू लागले की त्यांचा प्रवास तितका सोपा नाही. हॉटेलमधून बाहेर पडणे, टॅक्सी बुक करणे, तिकिटे खरेदी करणे, लांब रांगेत उभे राहणे, ही सर्व कामे अत्यंत थकणारी होती. दुसरीकडे रेणू दररोज अधिक ताजीतवानी दिसत होती. तिचे हास्य पाहून मालतीताई अस्वस्थ होऊ लागल्या. एके रात्री त्या परत आल्या तेव्हा त्या बेडवर झोपत म्हणाल्या, रेणू, खरं सांगू, मी खूप थकली आहे. या सुट्ट्या आरामात करण्यासाठी असतात, पण इथे मी जास्त थकत चालली आहे. रेणू सहजतेने म्हणाली, हो आई, तुम्ही बरोबर आहात. जेव्हा सर्वजण काम वाटून घेतात तेव्हा सुट्ट्या चांगल्या वाटतात. तेव्हाच आपण प्रवास आणि खाण्याचा आनंद घेऊ शकतो. मालतीताई शांत झाल्या. पहिल्यांदाच त्यांना वाटले की त्यांचा हट्टीपणा त्रासाचे कारण आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रेणूने पुन्हा गॅस संपला असे तेच निमित्त केले. हॉटेल मालकाला बोलवलं. पुन्हा अर्धा तास लागला. यावेळी मालतीताई रागाने म्हणाल्या, रेणू, तू दरवेळी गॅसबद्दल सबबी का काढतेस? रेणू निरागसपणे म्हणाली, अहो आई, मी काय करू? हॉटेल व्यवस्थापन खूप कमकुवत आहे. जर तुम्ही असे म्हणत असाल तर मी तक्रार करू का? मालतीताईने हात हलवत म्हणाले, राहू दे, मला आणखी त्रास नको आहे. रेणूला माहीत होते की मालतीताई हळूहळू बिघडत आहेत. दिवस जात होते. दररोज रेणू काम थोडे पुढे ढकलत असे. कधी हॉटेल कर्मचाऱ्यांवर दोषारोप करत असे, तर कधी सबबी सांगत असे. पण ती हे सर्व इतक्या निरागसपणे करत असे की मालतीताई आणि सुमन काही बोलू शकत नसे. आता परिस्थिती अशी होती की हॉटेलमधून जेवण आणले जात होते. त्यानं स्वतः बाहेर जाण्याचे नियोजन केले होते आणि मुलांची जबाबदारी सुनेच्या इच्छेवर सोपावी लागली होती. रेणूला हायसे वाटू लागले. पहिल्यांदा तिला वाटले की तिने ओरडणे किंवा भांडण न करता स्वतःसाठी जागा बनवली आहे. एक आठवडा उलटून गेला होता. रोजच्या बाहेर जाण्याचा भार मालतीताई आणि सुमनवर पडत होता. टॅक्सी शोधणे, लांब रांगा, तिकिटे, उष्णता आणि गर्दी यामुळे ते थकले होते. सुरुवातीला उत्साहाने भरलेली सुमन आता तक्रार करू लागली, आई, मी इतकी थकली आहे की संध्याकाळपर्यंत माझे पाय पूर्णपणे गळून जातात. वहिनी हॉटेलमध्ये आराम करते. खरं सांगायचं तर कधी मलाही हॉटेलमध्येच राहावंसं वाटतं. मालतीताई आई हाच विचार करत होत्या. त्यांनी वाटलं, सून खरोखरच शहाणपणाने वागते का? विश्रांती आणि संतुलन देखील आवश्यक आहे का? त्या दिवशी ते तलावावर फिरायला गेले. ते सकाळी लवकर निघाले आणि संध्याकाळी परतले. परत येताच मालतीताईचा रक्तदाब वाढला. त्यांना चक्कर येऊ लागली. रेणूने लगेच त्यांना गरम पाणी दिले, औषधही दिली. मग ती मुलांची काळजी घ्यायची सोडून मालतीताईच्या शेजारी बसून. तिच्या डोळ्यातली काळजी पाहून मालतीताईंना धक्का बसला. त्या विचार करू लागल्या, मी नेहमीच तिला फक्त एक मोलकरीण समजायचे, पण बघा, ती माझी काळजी करणारी पहिली व्यक्ती आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन म्हणाली, आई, आता मीही खूप थकले आहे. वहिनीचा काय? ती हॉटेलमध्ये मुलाची निमित्त करून बसली आहे. प्रवासाची मजाही गेली आणि मला विश्रांतीही मिळाली नाही. रेणू हळूच म्हणाली, ताई, मुलगा लहान आहे. मी त्याला सोडून बाहेर कशी जाऊ शकते? जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आज विश्रांती घेऊ शकता. आपण उद्या पुन्हा बाहेर जाऊ. मालतीताई पहिल्यांदाच सहमत झाल्या. तू बरोबर आहेस रेणू, आपण आज इथेच राहू. आपण खूप फिरलो आहोत. रेणू हसली. तिच्या योजनेचा परिणाम आता स्पष्ट दिसत होता. संध्याकाळी मालतीताई बाल्कनीत बसल्या. थंड वारा वाहत होता. त्याने रेणूला पाहिले,
जी राहुलला गोष्टी सांगत होती. मालतीताईंना त्यांचे जुने शब्द आठवले. आपण इथे फक्त जेवायला आणि फिरायला आलो आहोत. सून काम करेल. आता त्यांना समजले की त्यांची सून देखील एक माणूस आहे. तिलाही आराम आणि आनंदाचा अधिकार आहे. त्यांनी स्वतःशी विचार केला. मी नेहमीच माझ्या मुलाच्या बायकोला काम करणारी मशीन मानत आली. मी तिच्या भावनांना कधी महत्त्व दिले नाही. पण या मुलीने आम्हाला न भांडता, आवाज न वाढवता धडा शिकविला. जेवणाच्या वेळी मालतीताईंनी पहिल्यांदा स्वतः ताट वाढून घेतले. रेणूने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली, आई तुम्ही का अस्वस्थ होत आहात? मी ते करेन. मालतीताई हळू आवाजात म्हणाल्या, नाही रेणू, मला आता समजले आहे की सुट्ट्या सर्वांसाठी असतात, तुझ्यासाठीही. रेणूच्या डोळ्यात चमक आली. हा तो क्षण होता ज्याची ती वाट पाहत होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवले की सर्वजण एकत्र पिकनिकला जायचे. लांबचा प्रवास नाही, फक्त हॉटेलजवळील बागेत. यावेळी ना रेणूवर ओझे होते ना कोणी थकले होते. सर्वांनी एकत्र फळे तोडली, मुलांसोबत खेळले आणि आनंदाने वेळ घालवला. सुमनने सहमती दर्शवली. वहिनी, आज आम्हाला खूप मजा आली. जर सर्वांनी एकत्र केले तर सुट्ट्या अगदी सुंदर होतील. रेणू मनापासून हसत म्हणाली, माझीसुद्धा सुरुवातीपासून अशीच इच्छा होती. सुट्ट्या संपल्या आणि घरी परतण्याची तयारी झाली तेव्हा मालतीताई रेणूचा हात धरला आणि म्हणाल्या, मुली, तुम्हाला आरसा दाखवलास. आता मला समजले की सुनेला फक्त मोलकरीण समजणे किती चुकीचे आहे. मी वचन देते की आता आपण घरात काम वाटून घेऊ आणि तुला पूर्ण आदर देऊ. रेणूने नम्रपणे डोके टेकवले. तिची योजना यशस्वी झाली. ओरड न करता, भांडण न करता तिने तिच्या सासूला धडा शिकवला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक व्यक्तीला आपला असा वेळ हवा असतो. त्यामुळे ती वेळ त्या व्यक्तीला त्रास न देता आनंदाने घालवण्यात दिली पाहिजे. कारण प्रत्येकाला स्वतःच्या आनंदासाठी जगण्याचा अधिकार असतो. पण सून म्हणून तिचे स्वातंत्र्य हिरावून घेणे चुकीचे आहे. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.